नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात जे घडतं ते अचानक घडतं की ते आधीच विधिलिखित असतं हे आपण गरुड पुराणानुसार या कथेतून जाणून घेणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात कथेला. जे अचानक जातात ते खरंच अचानक जातात असं वाटतं का तुम्हाला? तरी गरुड पुराणावर आधारित भावनिक आणि प्रेरणादायी कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. कधी कधी आयुष्यात इतकं शांत असतं की आपल्याला वाटतं आता सगळं ठीक चाललंय आणि नेमकं त्याच क्षणी कोणीतरी आपल्याला सोडून जातं एकदम अचानक. आज सकाळी हसणारी व्यक्ती संध्याकाळपर्यंत आठवण बनून राहते. तेव्हा मनात एकच प्रश्न घोळत राहतो, हे असंच अचानक का घडलं? देवाने थोडा तरी वेळ दिला पाहिजे होता. ही कथा आहे एका मुलीची जिचं आयुष्य अशाच एका अचानक धक्क्याने बदलून गेलं. तिचे वडील सकाळी नेहमीसारखेच घराबाहेर पडले होते. तिने नेहमीसारखंच आपल्या वडिलांना म्हटलं, संध्याकाळी लवकर या. पण त्या संध्याकाळी तिचे वडील कधी परत आलेच नाहीत. फोन वाजला आणि त्या एका फोनने त्या मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ती रडत होती, देवावर रागवलेली होती आणि सतत एकच प्रश्न विचारत होती, जर मृत्यू ठरलेलाच असतो तर इतका अचानक का? आम्हाला आधीच का कळत नाही? अशाच एका दिवसात ती एका वृद्ध साधूंच्या आश्रमात गेली. डोळे सुजलेले होते, मन भरलेलं होतं आणि तिचा आत्मा थकलेला होता. साधू तिला शांतपणे बसायला सांगतात आणि हळू आवाजात म्हणतात, मुली, गरुड पुराणात एक सुंदर पण कठोर सत्य सांगितलेलं आहे. ते म्हणतात, या जगात कोणाचाही मृत्यू अचानक नसतो, फक्त आपल्यासाठी तो अचानक असतो. ती आश्चर्याने साधूकडे पाहते. साधू पुढे सांगतात, गरुड पुराणानुसार प्रत्येक आत्म्याचा जन्म मृत्यू हा आधीच ठरलेला असतो. जसं सूर्य ठरलेल्या वेळेला उगवतो आणि ठरलेल्या वेळेला मावळतो, तसंच आत्म्याचं पण येणं आणि जाणं हे आधीच ठरलेलं असतं. ती विचारात पडते, मग इतकं दुःख का होतं आम्हाला? साधू हळूच सांगतात, दुःख होतं कारण आपण त्यांना सोडायला तयार नसतो. त्यांची आपल्याला सवय झालेली असते, पण आत्मा तो तयार असतो. ते पुढे म्हणतात, गरुड पुराण सांगतं, मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त प्रवास बदलणं असतं. जसं एक प्रवासी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जातो, तसंच आत्मा शरीर सोडतो आणि पुढच्या यात्रेला निघतो. ती हळूच डोळे मिटते. साधू शेवटचं एक वाक्य म्हणतात, आपली माणसं आपल्याला शिक्षा देण्यासाठी जात नाहीत. त्यांची भूमिका आपल्या आयुष्यातून पूर्ण झालेली असते आणि आपली अजून बाकी असते. त्या दिवशी तिच्या आयुष्यातील वेदना संपल्या नाहीत, पण वेदनेला अर्थ मात्र नक्कीच कळाला. तिला आयुष्याचं महत्व समजलं. तिला समजलं, कोणी आपल्याला सोडून जात नाही. वेळ पूर्ण झाल्यावर फक्त पुढच्या प्रवाशाला निघून जातात. जर आज कोणीतरी अचानक निघून गेलं असेल तर स्वतःला दोष देऊ नको. गरुड पुराण सांगतं, तो क्षण आधीच ठरलेला असतो. तू फक्त एवढंच कर, त्यांच्या आठवणी जप आणि तुझं आयुष्य पूर्ण जग, कारण तुझी वेळ अजून बाकी आहे. तर मित्रांनो, ही कथा गरुड पुराणानुसार होती. तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.